प्रशांत पडोळेंनी काल मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ असं वक्तव्य केल्यानंतर पडोळेंचं आता आज युटर्न बघायला मिळतोय। मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीयेत असं पडोळे म्हणतायत। सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, शेतकऱ्यांच्या भावना मांडण्याचा मी प्रयत्न केला असं पडोळेंनी म्हटलंय। तर शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 लाख आले तर नाही आले तर आता मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ असं वक्तव्य पडोळेंनी केलं होतं। भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना प्रश्न करू इच्छितो, त्यांना सांगू इच्छितो। तुम्हाला सांगतो, पीक विमा 18 रुपये भेटले साहेब। 18 रुपयाला काय होते पीक विमा मध्ये साहेब? धोरण चेंज करा साहेब, आम्ही तर तयार आहोत तुमच्यासाठी। यावेळेस शेतकरी आत्महत्या करणार आहे साहेब। तुम्ही समजा, आम्हाला 1 लाख रुपये आमच्या शेतकऱ्याला तुम्ही नाही दिला नाही, आमच्या शेतकऱ्यांचा हक्क दिला नाही साहेब, तर यावेळेस आम्ही आत्महत्या करणार नाही। यावेळेस आम्ही उडवून देऊ साहेब, तुम्हाला उडवून देऊ। शेतकऱ्याकडे अत्यंत दुर्लक्ष या सरकारचं झालंय। त्यांच्या भावना मांडण्याचं काम मी केलं आणि शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्याच आहेत का साहेब, आमच्याकडे लक्ष द्या। यावेळेस आम्ही आत्महत्या करणार नाही तर खुर्चीहून तुम्हाला खाली करू, हे त्यामागची भूमिका होती। शेतकऱ्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत ते सुद्धा ते शेतकरी आज आपल्या मूलभूत गरजा सोडवू शकत नाही। या गोष्टीचं लक्ष वेधण्याकरता ते वक्तव्य होतं, कोणाला दुखवण्याचं ते वक्तव्य